दुसरा चेंडू द्या. चला तो चेंडू गेला, हरकत नाही. आपल्याकडे रास चेंडू आहेत असं म्हटलं तरी अवघड ठरू नये. ऐतिहासिक पंचक्रोशी क्रीडानगरी आपण ही पाहतोय. पिंपलघर, नवीन पिंपलघर आणि पिंपळगाव, पिंपलघर पाडा अशा 3 गावां मिळून आपण ही स्पर्धा पाहतो. तब्बल 12 संघ. मित्रांनो, वडूनगर गावामध्ये जेव्हा दिवाळी चषक होते तब्बल 20 संघ खेळत असतात एका गावातून. आणि गेल्या 2 पर्व आमची PPL झाली, सेम 12 संघ आमच्या गावातही होते. आणि आज नक्कीच इथे हे 12 संघ पाहून मला तर आश्चर्य वाटलं की एवढी मुलं आहेत या 3 गावांमध्ये. परंतु हे 3 दिवस म्हटले ना CS भाऊ, तर 3 दिवस अगदी सणासारखे असतील, उत्सवासारखे असतील या 3 गावामध्ये. आणि 12 संघांमध्ये 16 प्लेयर, म्हणजे विचार करा किती खेळाडू. परंपरा या क्रिकेटची आहे. इथे मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, झेल घेण्याचा प्रयत्न नव्हता, डबल माइंडेड होता तिथे क्षेत्ररक्षक. आता मात्र काय घडलंय, फलंदाज धावबाद तर होईल, मात्र धावबाद कोण होतोय? महेश पाटील धावबाद झालेले आहेत. महेश पाटील यांची गणेश पाटील यांना खूप चिंता लागलेली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की क्रिकेट खेळून जर त्या अजून त्यांचा पाय दुखला किंवा अजून पायाला जर काही झालं तर काय करायचं. परंतु त्यांना मी सांगितलं की हा क्रिकेटचा किडा आहे, हा क्रिकेटचा किडा सहजासहजी जात नाही. तो वळवळणारच असतो. क्या बात आहे कपिल, आपण जर हॅट्रिक आता करताना तर 500 रुपयांचं पारितोषिक कुणाल जोशी यांच्याकडून. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये व्हायला हव्या मित्रांनो, नाहीतर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आता मात्र आयकॉन प्लेयर खेळपट्टीवर सुहास पाटील. हो, चेंडूला फक्त हलके चिप केलेला आहे. ऑफसाईड यॉर्कर चेंडू आपण बघितला. आणि अशी चेंडू खेळणं खूप कठीण असतं. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 22 लागलेले. मागचा सामना अगदी हाय स्कोरिंग सामना झाला होता. 79 धावा केल्या होत्या आणि त्या अगेन्स्ट विरुद्ध संघाचा जर विचार केला, विरुद्ध संघाने 64 धावा केल्या होत्या. फुल बॅटिंग पाहायला मिळाली मागच्या सामन्यामध्ये. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अगदी फुटवर्क चेक केलं होतं फलंदाजाचं. चेंडू गुडलेस स्पॉटवर पडल्यानंतर जेव्हा खेळपट्टीला स्पर्श झाला चेंडूचा तेव्हा आपण पाहू शकता चेंडूने काटा बदलला होता. फलंदाजाकडे त्याचं उत्तर नव्हतं. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपण पाहतोय नक्कीच GTCच्या माध्यमातून. UCL खूप चांगलं नेटवर्क असतं UCNचं. लॉफ्टेड शॉट आहे, मार्कवाच्या अंदाजामध्ये हा चेंडू खेळलेला आहे. परंतु ऋतिक पाटील, क्या बात आहे. अगदी जीवाचं रान करताना, कधी क्रिकेट खेळताना बघितलं नाही, परंतु मी मगाशीच म्हटलं की क्रिकेटचा किडा आहे हा किडा जात नाही. नक्कीच ज्ञानेश्वर चिकणे यांचा भाचा आहे आणि हळूहळू जशी जशी स्पर्धा वाढत जाईल आणि ते भाच्यासाठी देखील बक्षीस लावलं जाईलच. नक्की 100%. पिंपलघर म्हटलं की आमच्या भाच्यांचंच गाव आणि खूप प्रेम दिलेलं आहे खरं तर लहानपणापासून या पिंपलघर गावाने. दोन षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आता लागलेल्या त्या 24-24 12च्या सरासरीने.
एवन जोडी आपण पाहू शकता, निकलेश बजागे आणि सूरज जोशी. अगदी रामश्याम प्रमाणे, जय वीरूच्या प्रमाणे ते मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. वेलकम. आपल्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे, सुस्वागतम. 2 षटकं संपली. 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. हर्ष पाटील गोलंदाजीसाठी येतोय. शॉट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन. चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये निश्चित चेंडू पडेल. स्वतः गोलंदाज चेंडूकडे जातोय. हर्ष पाटील तिथे आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय, मात्र 2 धावा रोखू शकलेला नाहीये. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 26 लागतीये. ज्ञानेश्वर, हा जो गोलंदाज आहे हर्ष पाटील, या मागच्या पर्वातला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे. निश्चितच गुणवान आणि गुणवत्तेने ठासून भरलेला असा खेळाडू आहे. आयकॉन प्लेअर आहे. पिंपळगडमध्ये क्रिकेटची प्रतिभा ही घराघरात तुम्हाला पाहायला मिळेल. टॉप एज लागली थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. हो, चांगलं क्षेत्ररक्षण. आय थिंक रवी आहे तिथे. रवी आहेत. येस, चांगलं क्षेत्ररक्षण होते रवीकडून. धावसंख्या धावफलकावर 27 लागलेले, 27. सुहास पाटील हा देखील नाव मोठा आहे, मात्र मागच्या पर्वापासून असा बहारदार असा खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला नाही. नाही, क्रिकेटमध्ये असं घडतंय, नाव मोठं लक्षण खोटं. परंतु त्यांच्या हातामध्ये बॅट द्या, त्यांच्या हातामध्ये बॉल द्या, कधी ना कधी ते फॉर्ममध्ये येतील, यात वादच नाहीये. सुहास याच्या बॅटमधून IPL होण्या अगोदर हिमालयमध्ये जाऊन आलेत ते. बघूया त्यांनी किती तिथे जडीबुटी आणून त्याचा इस्तेमाल केलेला आहे. इथे मात्र चेंडू हवेत. ऋतिक चेंडू खाली. ओ हो, बडी मछली जाल में. व्हाट अ कॅच बाय ऋतिक पाटील. नक्कीच हा झेल, महत्वपूर्ण झेल स्वतः संघ मालक ऋतिक पाटील याच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे. अप्रतिम. दूरवरून धावत येऊन हा झेल कलेक्ट करणं खूप कठीण असं होतं, मात्र कुठेतरी त्याने आपल्या संघाला पुढे जाण्यासाठी मेहनत ही घ्यावी लागेल आणि तशी मेहनत घेताना पाहायला मिळतं. सुहास पाटील, मी म्हटल्याप्रमाणे अगदी फॉर्ममध्ये नसलेला खेळाडू परतत आहेत तंबूच्या दिशेने. इथे मात्र फलंदाजासाठी येतोय. ज्ञानेश्वर, या खेळाडूचा एक विशेष कौतुक करावं लागेल, उल्लेख करावा लागेल की मागच्या पर्वामध्ये SG संघाकडनं हा खेळाडू खेळत होता आणि आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्याचं महत्त्वपूर्ण कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून झाली होती. अर्थात वेदन पाटील याच्या बॅटमधून 50 झाल्या होत्या, मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करताना प्रत्येक सामन्यात आपलं महत्त्वाचं योगदान संदीप पाटील याने दिलं होतं आणि तोच फलंदाज खेळपट्टीवर रुजू झालेला आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवर एक मोठा गडी बाद केल्यानंतर हर्ष पाटील. टॅप केलेल्या चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये कव्हर पॉईंट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु 2 धावा दोन्ही फलंदाजांनी लगेच पूर्ण केल्या. इथे सुमित पाटील याच्याकडनं सरावाचा अभाव पाहायला मिळतोय. सध्या वेळ मिळत नाही, मात्र तरी खेळ सुटत नाही आणि इथे 2 धावा वसूल केल्या जातात. या ठिकाणी ऋग्वेद एंटरप्राइजेस संघाचा राजा मुन्ने यांना मगाशी मी पाचारण केलं होतं. एका क्षेत्ररक्षकाची कमतरता जाणवली आणि त्याचा फटका पाहायला मिळाला, मात्र तोच खूप उशिराने वेळाने या क्रीडांगणावर दाखल झालेला आहे. निश्चितच पुढील 2 सामन्यांसाठी उपलब्ध असेलच. इथे पुन्हा एकदा जबरदस्त हादरा बसताना पाहायला मिळतोय संघाला हर्ष याच्या माध्यमातून
आणि एक उपयुक्त षटकाचे हाताळणी करताना हर्ष पाटील आयकॉन प्लेयर याने या षटकाची सांगता केलेली आहे. धावफलकावर आपण धावा पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 बाद 30 एक बऱ्यापैकी सुरुवात. 3 बाद 30. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था दुर्वा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर निशिकांत पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. त्यांचे आभार. आणि अक्षय जोशी वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून देखील पाण्याचे डबे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. सर्व दात्यांचं मनपूर्वक आभार. तर या संपूर्ण स्पर्धेचे आकर्षक ट्रॉफी आपण त्या सन्माननीय डॉक्टर जयजी शेळके यांच्या माध्यमातून त्यांचे प्रीतश्री ॲडव्होकेट मोतीराम शिवराम शेळके यांच्या स्मरणार्थ इथे उपलब्ध झालेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज संदीप. या फलंदाजाकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. निश्चितच इथे काय घडतंय काय बिघडतंय इथे संधी दवडलेली आहे आणि एक धावचीची संधी या ठिकाणी सोडून देण्यात आलेली मिळते. फक्त आणि फक्त एक धाव, एकेरी धावाने धावसंख्या पोहोचते धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 31. अर्थात संत सावध पण बऱ्यापैकी सुरुवात. संदीप पाटील ह्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील कारण एक गुणवान फलंदाज म्हणून गणला जातोय. नवीन फलंदाज सुरेख चेंडू मात्र दिशाहीन भरकटलेला. पंच वळून सांगतायत की हा वायफल चेंडू आहे. पंचांनी मात्र वाईट घोषित केलेला आहे. इथे तिसऱ्या पंचांची मागणी. रोहित पाटील इथे काय घडलंय बिघडलंय हे पाहायला मिळेल. रोहित हा देखील नवखा असला तरी एक उपयुक्त फलंदाज आहे. मात्र संदीप पाटील याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील संघाला. निश्चितच मागचं पर्व या फलंदाजाने अक्षरशः गाजवलं होतं. सातत्यपूर्ण धावा वसूल केल्या होत्या. यस पंच फलंदाज बाद आहे. क्रीज पासून फलंदाज बाहेर होता आणि ते हेरलं होतं यष्टी रक्षकाने. नवा पाटील यांच्याकडून चांगलं यष्टी रक्षण आणि फलंदाज बाद. तर या स्पर्धेला सर्व सन्मान चिन्ह आपण आकर्षक सन्मान चिन्ह पाहतोय ते ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगर रानोलीचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री राकेशजी भुईर याच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आहेत त्या कुणाल जोशी आणि प्रणय जोशी यांच्या सौजन्याने या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर हा यासाठी पुरस्कार ठेवलेला आहे सतीशजी भुईर यांच्या माध्यमातून सायकल लागोपाठ 2रं वर्ष. इथे चेंडू हवेत आहे बराच काळ. इथे विलास पाटील एक या परिसरातील नव्हे तर 40 फॉर्मॅट मधला एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गणला जातो. त्याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कुठेतरी धावा वाचवण्याचं काम या ठिकाणी केलंय. मात्र 2 धावा वाचवू शकलेले या स्पर्धेत संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या 3 खेळाडूंसाठी जे बक्षीस इथं उपलब्ध झालेले स्वर्गीय नरेश सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री आनंद नरेश पाटील
उद्योगपती पिंपळघर यांच्या माध्यमातून 3 कूलर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध खेळून काढलेला चेंडू एका टप्प्याने जातो सीमारेषेच्या बाहेर. इथे कुठेतरी हा चौकार हा संघाला संजीवनी देणारा ठरणार आहे, कारण सुरुवात झाली होती आणि निश्चितच रोहित आणि संदीप या जोडीवर येणाऱ्या काही चेंडूंचा सामना करण्यासाठी खूप मोठी जबाबदारी असणार आहे. या चौकारानिशी संघाची धावसंख्या पोहोचले 3 गडी बाद 38. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि धावफलकावर धावा दिसत आहेत साधारण 10च्या सरासरीने 38. 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथे पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रोहित सचिन मात्र चेंडू अंगावर आदळला आणि निर्धाव चेंडू निघालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज, जिथे आपण आवर्जून उल्लेख करू स्वर्गीय जुन्या सुंदर शेठच्या दिवार हॉटेलच्या बाजूने मारा करतोय. इथे रिकाम्या क्षेत्राची निवड करताना चेंडू जातोय सीमारेषेकडे. हलके हलके मात्र चेंडू अडवला गेलाय आणि दरम्यानच्या कालात 2 धावा पूर्ण करताना फलंदाज संदीप आणि रोहित, डावखुरा शैलीदार फलंदाज रोहित. पाहूया येणाऱ्या काही चेंडूंचा खेळशेष कुठपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवतोय. आखुड टप्प्याचा चेंडू पुन्हा खरपूस समाचार घेताना चेंडू जातोय 1 बाउन्स इथे सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय एक चेंडू वाचवलाय. अच्छा, दरम्यानच्या काळात 3 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत आणि इथे एक अनुभव म्हणता येईल. संदीप पाटील 40चा आयकॉन प्लेयर याने 1 धाव वाचवण्यात यश मिळवलेलं आहे. या तिहेरी धावेने धावसंख्या धावफलकावर दिसते 3 गड्यांच्या मोबदल्यात 43. म्हणजे साधारण 10ची सरासरी ही पार केलेली आहे आणि येणाऱ्या हा अंतिम षटक म्हणजे एकेरी बाजू संपण्यासाठी शेवटचे 6 चेंडू मदर मारता संघ तर पाहण्यासारखं ठरेल. यापुढील सामना आहे जानकी इंटरप्राइजेस आणि स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान या 2 मातब्बर संघादरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या व्यासपीठाच्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे. अर्थात ही एकेरी बाजू संपल्याबरोबर आपली इथे ओली सुकी अर्थात नाणेफेकी केली जाईल. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर खूप अभिमान वाटतो की आमच्या या ऐतिहासिक क्रीडानगरीत आता गावोगावी जसं हे फॅड सुरू आहे, PPL IPL CPL GPL काय जे असेल ते पर्व सुरू झालेलं आहे. निश्चितच भरभरून प्रतिसाद आणि पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय आणि निश्चितच पहिलं पर्व अगदी दिमाखात आणि शांततेत पार पडलं होतं. याही वेळेला तीच अपेक्षा असणार आहे. दरम्यान एकेरी बाजू संपण्यासाठी अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आयकॉन प्लेयर हर्ष पाटील. अर्थात ह्या 6 चेंडूंवर किती रोखण्याचं काम हा गोलंदाज करेल हे पाहण्यासारखं ठरेल. तर समोर संदीप पाटील आणि रोहित पाटील. इथे चेंडू उडवलाय. चेंडू बराच काल हवेत आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जातोय. दरम्यान 2 धावा सहज पूर्ण केलेत. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं मला तफावत वाटते. ज्या ठिकाणी नेहमीच ज्या क्षेत्ररक्षकाची वर्णी लागते विलास पाटील, हा मात्र डीप मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षण करतोय. अर्थात तो लॉंग ऑनच्या दिशेने डीप लॉंग ऑफच्या दिशेने असता तर कदाचित हा झेल घेण्याचा त्यांनी निश्चितच प्रयत्न केला असता. पुन्हा एकदा रोहित पाटील सज्ज, हर्ष पाटील पुढच्या चेंडूचा समाचार. पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याचा प्रयत्न. चेंडू मला वाटतं पाव्यावर आदळलाय
आणि इथे पंच सांगतायत की ही लेग बाईकची धाव आहे, अतिरिक्त धाव आहे. लेग बाईकच्या रूपात धावा संख्या पोहोचली 45वर. तर दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी त्वरित व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे. निश्चितच या स्पर्धेसाठी एक या परिसरातीलच नव्हे तर भिवंडी तालुक्यातील एक गुणवान असे समालोचक आणि आगरी साहित्याचं एक महामेरू म्हटलं जाईल की ज्याच्या कविता खूप प्रसिद्ध आहेत असे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे अर्थात आमचे मेवणे लागत आहेत. आणि त्यांनी या ठिकाणी वेळ काढून या स्पर्धेला हजेरी लावलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय, आभार मानतोय. इथे संदीप पाटील पहा, मी म्हटल्याप्रमाणे हा गुणवंत असा खेळाडू आहे जो नेहमीच सातत्यपूर्ण गेल्या पर्वापासून आपल्या संघासाठी कामगिरी करतोय. इथे चेंडू अडवला गेला आहे. दरम्यानच्या काळात संदीप पाटील यांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. निश्चितच गेल्या वर्षीचा एक फटका मला संदीप पाटील याचा आठवतोय. तो कशा पद्धतीने प्रकारे खेळला होता ते अजूनही कोडच आहे. मात्र त्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर त्याने जो जोर पकडला तो सातत्यपूर्ण कामगिरी करताना याची इंटरप्राइजेस संघाला अंतिम फेरी गाठून दिली होती. इथे पहा, रक्षात्मक खेळ मात्र इथे विसरून चालणार नाही. विलास होईल आहे आणि निश्चितच कोणतीही चूक नाही. आणि इथे धावचित स्वरूप संदीप पाटील याला परतावं लागेल. मी म्हटल्याप्रमाणे या भिवंडी तालुक्यातच नव्हे तर 40+ फॉर्फॅटमधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची गणना केली जाते असा विलास भुईर याची इंटरप्राइजेस संघाकडनं खेळताना पाहायला मिळतोय. निश्चितच त्याच्याकडनं फलंदाजीसाठी बऱ्याच साऱ्या अपेक्षा असतील. मोठ्या फटक्यांसाठी त्याची ख्याती नाही, मात्र रिकामे क्षेत्राची निवड करून दुहेरी तिहेरी धावा घेण्यात वाकबबर असणारा विलास भुईर. पाहूया येणारे जे टार्गेट त्यांच्यासमोर उभं केलं जाईल त्याचा पाठलाग करताना याची इंटरप्राइजेस संघ कसा पाठलाग करेल. दरम्यान नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय करण भुईर. आखोडे टप्प्याचा चेंडू, खरपूस समाचार. संदीप पाटील झेल सुटलाय, मात्र सहज अशा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुहेरी धावा संख्येने धावफलकावर धावा दिसत आहेत 50. अर्थात 5 षटकांचा सामना, 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावफलकावर धावा पाहतोय 50. रोहित बऱ्यापैकी उपयुक्त अशी फलंदाजी करताना हर्ष पाटील उपयुक्त गोलंदाज. फुल टॉस, इथे मात्र कोणतीही चूक होणार नाही. सुमित पाटील चेंडूच्या खाली आणि इथे परतावायला लागेल रोहित पाटील याला देखील. सांघिक 50 या धावसंख्येवर इथे एकेरी बाजू संपलेले आहे. अर्थात येणाऱ्या 30 चेंडूत 51 धावांचं आव्हान. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना मी पाचारण करतोय. या ठिकाणी बुधाजी प्रतिष्ठान आणि जानको 11 या संघादरम्यान या ठिकाणी नाणेफेक होईल. नाणेफेकीसाठी मी पाचारण करतोय. श्रीकांतजी शिवसेना शाखा प्रमुख पिंपळघर पाहुण्यांसमवेत या उभय संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. इथे आपण टॉस बॉक्स पाहतोय PPLच्या माध्यमातून. तर दोन्ही संघाचे संघनायक अर्थात पाटील आणि नंदू पाटील दोन्ही संघांचं संघनायकांचं हार्दिक स्वागत. जानकाई 11 या संघादरम्यान नाणेफेक केली जाते. श्रीकांत पाटील शिवसेना शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते. तर बुधाजी पाटील प्रतिष्ठान कॉल केलाय छापा आणि आलय काटा. इथे नाणेफेक जिंकतोय जानकोई पिंपळघर या प्रतिष्ठान या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निश्चितच सामना सुरू होण्यापूर्वी
मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसा. निश्चितच या ठिकाणी मी विनंती करेल, नंदू पाटील आपण नाणेफेक जिंकलेली आहे, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे ओलिसुकी जिंकून. अर्थात नंदू पाटील हा मागच्या पर्वामध्ये मला वाटतं पाटील 11 संघाचा कर्णधार होता आणि हा संघ अंतिम फेरीपर्यंत पोचलेला होता, तिथे पराभूत झालेला होता. मात्र तो वर्ष वेगळा होता, तो संघ वेगळा होता. मात्र हे वर्ष वेगळं आहे आणि तुमच्या हातात संघ देखील वेगळा आहे. तर या वेळचा तुमचा मनसुबा काय असेल की हा पर्व या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवणार आहे? नक्कीच फायनलपर्यंत जाणार. फायनलपर्यंत पोचवण्याचं स्वप्न आहे की फायनल मारणार? कारण मागचं अधुरं स्वप्न तो संघनायक म्हणून पूर्ण करता आलं नाही. मात्र जानकाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण होईल का? नक्कीच आईचा आशीर्वाद असेल, नक्कीच फायनल मारणार. शुभेच्छा. अर्थात जानकू आई यांच्या पाठीशी असेल तर नक्कीच हे स्वप्न ते पूर्ण करतील असा त्यांचा मनसुबा आहे. तर जाऊया जिथे नाणेफेक हारल्यानंतर स्वर्गीय बुधाजी पाटील प्रतिष्ठान जो या स्पर्धेत पहिल्यांदा दाखल झालेला आहे, तर निश्चितच आपण नाणेफेक हारलेली आहेत आणि समोर ज्या नाणेफेक संघाने जिंकलेले त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर तुम्ही त्यांच्यासमोर किती धावा उभ्या कराल? तर प्रयत्न करू. स्वर्गीय बुधाजी पाटील प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये प्रथमतच तुम्ही इथे एंट्री मिळवलेली आहे आणि निश्चितच त्यांचा मनसुबा कल्पेश पाटील आम्हाला सांगतायत की आम्ही 50+ पेक्षा जाण्याचा प्रयत्न करू आणि हे आव्हान या दुपारच्या निश्चितच जमेची बाजू असणार आहे. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर जिथे माझे सहकारी समालोचक अर्थात मराठी आणि आगरी या भाषेवर प्रभुत्व असणारे माझे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर शिकणे यांचे. थँक्यू सो मच CS पाटील. खरं तर खूप चांगल्या प्रकारे CS पाटील यांनी आज समालोचनाला सुरुवात केलेली आहे. हॅलो. तर जाऊया मित्रांनो पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना वेड लावणाऱ्या या टेनिस बॉल क्रिकेटकडे. टेनिस बॉल व क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. अमर पाटील गोवे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम. आपणही व्यासपीठावर या अमर पाटील. दोन्ही संघाचे 12th मॅन समालोचन कक्षामध्ये आहेत. नावं सांगा पटापट. बॉलर महेश असेल, विलास आणि नवा. पहिला चेंडू अगदी स्वतःला सेट करण्याच्या नादात पूर्णपणे बॅकफुटला गेले फलंदाज आणि त्याचप्रमाणे पहिल्याच चेंडूवर स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. अगदी चार्जअप झालेला आहे येलो जर्सीमध्ये संघ. या संघाने धावा 5 षटकामध्ये केलेले आहेत. त्या तब्बल 50 आणि 51 धावांचं लक्ष्य आणि 51 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय, विकास आणि नवा. हा चेंडू ऑफ स्टंप सोडणारा चेंडू. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 2 होतीये. 51 करायचे आहेत. एक शुभ आकडा आहे, परंतु शुभ आकडा पूर्ण होईल का? रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवर प्रॉपर आलेला नाही. येथे एका चेंडूवर 2 जीवनदान मिळणार नाहीयेत तुम्हाला आणि जावं लागेल खेळपट्टी सोडून. सगळ्यांनाच फरदीन काजी बोलून नाही जमणार. खरं तर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठे ना कुठे
चेंडू बॅटवर प्रॉपर आला नव्हता, त्यानंतर एक रिस्की धाव पूर्ण करण्याचा मनसुबा उधळून लावलेला आहे क्षेत्ररक्षकांनी. स्वतः गोलंदाज तिथे चांगल्या प्रकारे चेंडू कव्हर करतात आणि त्यानंतर यष्ट्या उडवल्या जात आहेत. धावबादच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय, पहिली जोडी फुटली जाते. अजय इंगळे खेळपट्टीवर. पुन्हा एकदा आभार मानूया 12 संघ मालकांचे, कारण या संघ मालकांनी जर संघ स्पॉन्सर केले नसते तर कदाचित पिंपळगर प्रीमियर लीग 2025 पूर्ण होऊ शकली नसती. तर या 12ही संघ मालकांचे लाख लाख आभार. आपण पाहत आहेत पिंपळगर प्रीमियर लीग 2025 आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे मनापासून हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजीमध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना. स्वतः कॅप्टन आहेत, कॅप्टन लिडिंग फ्रंट. चांगली गोलंदाजी होते त्यांच्याकडून. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर फक्त 3. पहिल्या 50 धावांचं मोठं टार्गेट त्यांच्या समोर आहे. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान पंचांकडून. एक अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील गोलंदाजाला. चांगलं आतापर्यंत षटक त्याचं, परंतु या षटकामध्ये 2 वाईडही टाकलेले आहेत. ओहो, बुलेट कॅच आपण तिथे बघितली सोडलेली आणि चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. यस, सीमारेषा पार, चौकार. बघा चेंडू हाताला लागून इतक्या वेगाने गेला. काय शॉटमध्ये ताकद होती, काय टायमिंग होतं. पंच केला होता. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. नयनला चकवून चेंडू सीमारेषा पार जातोय चौकारासाठी. चौकाराने धावसंख्या धावफलकावर 9 लागतीये. पिंपळगाव आणि नवीन पिंपळगर अशा 3 गावांनी मिळून ही स्पर्धा, आणि एका संघामध्ये 16 संघ आणि 16 खेळाडू आणि या प्रीमियर लीगमध्ये तब्बल 12 संघ. म्हणजे बघा किती मॅन पॉवर आहे या पिंपळगर गावात. अनेक कुस्तीपटू या पिंपळगरने या समाजाला, या महाराष्ट्राला दिले. अनेक क्रिकेटपटू या पिंपळगर गावाने, चांगले क्रिकेटपटू या भिवंडीला दिले. आणि डॉली पाटील हिचं नाव या पिंपळगरच्या इतिहासामधून कदापि हे गाळलं जाणार नाही आहे. कारण आज डॉली पाटील अनेक मोठ्या स्पर्धामध्ये, पोहण्याच्या मोठ्या स्पर्धामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व करते. ही खरं तर पिंपळगर गावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आज ही ती ऑलिम्पिक खेळत आहे आणि तिला या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा असतील. डॉली देवदास पाटील, तिचे वडील देवदास पाटील खरं तर एक जिद्दी व्यक्तिमत्व. त्यांची जिद्द मी बघितलेली आहे. अगदी शून्यातून स्वर्ग निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व देवदास पाटील आज आपल्या मुलीला इतक्या उंचीवर गेलेलं पाहून नक्कीच त्यांनाही धन्य वाटत असेल आणि त्यांनाही अभिमान वाटत असेल. जाऊया आपण पुन्हा एकदा क्रिकेटकडे. रोहित पाटील गोलंदाजीसाठी तयार होतील. अजय आणि विलास ही जोडी खेळपट्टीवर आहे. हो, चांगला चेंडू आहे. ब्लॉक हॉलमध्ये सरळ चेंडू सोडला होता. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण चांगलं होत आहे. ऋतिक थोडा पिसळलेला असेल नक्कीच संघ मालक, कारण आतापर्यंत धावफलकावर बघा फक्त 9 लागलेले आहेत. 51 करायचे आहेत. परंतु क्रिकेटमध्ये राग डोक्यात भरून चालत नाही. क्रिकेटमध्ये जेवढा डोक्यावर बर्फ ठेवाल ना तुम्ही, तेवढं क्रिकेट चांगलं खेळलं जातं. गोलंदाज तयार. हा खराब चेंडू आहे. खराब चेंडू. मात्र काय घडलं इथे. पंच शिवाजी यांचा इशारा, शिवाजी मडवी तिथे आहेत, त्यांचा इशारा येतोय नो बॉलचा. 40+ ची तलवार. मित्रांनो, शिवाजी मडवी फक्त पंचगिरीमध्ये माहीर नाहीत. त्यांचा खेळ मी अगदी जवळून पाहिलेला आहे. ते नंदकिशोर खारबाव ए संघामध्ये खेळत होते. पुढील चेंडू फ्रीट असेल आणि नंदकिशोर खारबावमधून खेळताना त्यांच्या नावावर किमान 7 ते 8 अर्धशतकं होती. आज ते त्या संघामध्ये खेळत नाहीत.
मात्र फोर्टिप्लाची तलवार असं त्यांना म्हटलं जाईल. त्याचा कट फटका, कट शॉट अगदी अफलातून होता. असे शिवाजी मडवी तुम्हाला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील अगदी स्ट्राईक एंडला. पुढील चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. आणि हा फ्री हिट पोहोचवलेला आहे. टाटा बाय बाय. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. मला असं वाटलं होतं की हाही नो आहे की काय, कारण परंतु उंची जास्त नव्हती या चेंडूमध्ये. चौकाराने धावसंख्या संदीप पाटील किती झाली? 15 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 16 झालेली, सॉरी क्षमस्व. मातीची खेळपट्टी इथे नक्कीच होती. या अगोदर जर तुम्ही बघाल एक 10 ते 15 वर्ष अगोदर गेला तर तेच तसंच मैदान, अगदी मैदानाच्या आजूबाजूला काही बदल झालेला नाही. खेळपट्टी फक्त बदललेली आहे. मातीच्या खेळपट्टीवरून आता कॉन्क्रीटची खेळपट्टी आपण पाहू शकता. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेले आहेत. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. मात्र चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धावा पूर्ण, 3 धावा पूर्ण, सॉरी 3 धावांनी धावसंख्या धावपलकावर 19. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट इथेच घडले. नक्कीच संकटमोचक याच मैदानावर घडले आणि सन ऑफ भिवंडी याच मैदानावर घडले. खरोखरच क्रिकेटला एका उंचीवर नेला होता या 3 खेळाडूंनी आणि आजही एका उंचीवरच आहे पिंपळगडचं क्रिकेट. मॅन ऑफ क्रायसिस नक्कीच संकटमोचक अवी पाटील, शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटील आणि सन ऑफ भिवंडी सूरज जोशी. पवन भोईरचं नावही विसरून चालता कामा नये. ओ इथे मात्र चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, उखाड दिया है, फलंदाज बाद. ऋतिक पाटील येतील की नाही खेळपट्टीवर? बॅट तर भरपूर सोडलेले आहे त्यांनी. धावसंख्या किती झाली संदीप? 20. अजून 30 ची गरज आहे. सामना जास्त कठीण असते होत चाललेला आहे. होत चाललेला नाही तर मी तर म्हणेन फलंदाजांनी केलेला आहे. अजून 31 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. 18 चेंडू, 31 ची गरज. स्वयंपाकी कमलेश पाटील. मित्रांनो, कमलेश पाटील याच्या हातचं जेवण तुम्ही खाल्लं तर आयुष्यभर विसरणार नाहीत. अगदी नाही तिथपर्यंत नाही सूरज, परंतु त्यांच्या हाताला इतकी चव आहे ना की असं वाटतं त्यांचे ते हात वगैरे ना तोडून घ्यावे. इतकी चव कमलेश पाटील यांच्या हाताला आहे. आणि त्यांचे सहकारी संजय पाटील, क्या बात आहे. अगदी ही जोडी जमली ना तर 100 माणसांचं काय 1000 माणसांचं जेवण अगदी जागेवर बनवतील. धावसंख्या धावपलकावर 20 लागलेले. उर्वरित 18 चेंडूमध्ये 31 ची गरज आहे. इथून कोण खांद्यावर जबाबदारी घेईल? कारण एजी एंटरप्राइजेस मागचा चॅम्पियन आहे, पास्ट चॅम्पियन. ऑफ स्टंपवर चेंडू आहे. शिवाजी मडवी यांचा इशारा. ती चूर आहे, वाईटचा इशारा येतोय. तीच षटक चालू आहे, सॉरी मित्रांनो. दुसरं षटक सुरू आहे. हलक्या हाताने फक्त जंटल पुश करो खुश रहो. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 22 झालेली आहे. उर्वरित 18 चेंडूमध्ये आता 29 ची गरज. 29. लॉट ऑफ क्रिकेट खेळलं जात आहे सध्या आणि निकलेश बजागे यांना खूप मागणी आहे पंचांच्या भूमिकेत. आज जर 3 दिवसाचा हिशोब केला तर 6000 नुकसान करून त्यांनी या आयोजनामध्ये
सहभाग नोंदवलेला आहे, हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुमच्या गावाच्या क्रिकेटसाठी अगदी पैशाचा विचार केला जात नाही. गणेश पाटील पंच यांचाही जर विचार केला, अंबाडी शेलार असोसिएशनचा, तर आज 6,000चं नुकसान करून या स्पर्धेमध्ये ते सहभागी झालेले आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि सूरज जोशी यांना अनेक संघांकडून तर ऑफर असेलच आज 3 दिवस खेळण्याची, मात्र तोही खेळ सोडून ते खेळायला आलेले आहेत, हे खूप मोठं आहे. ज्या खेळाडूंना कधी मैदानावर उतरायला मिळत नाही ते खेळाडू कामधंदा सोडून आले आहेत. म्हणजे बघा किती क्रिकेटवर प्रेम असते त्यांचं. आणि प्रीमियर लीगची हीच मजा असते. संदीप पाटील, किशोर पाटील यांना मी कधीही मैदानावर बघितलं नाही, मात्र आज जर्सीमध्ये आणि आज नक्कीच अगदी जबरदस्त ड्रेसिंग करून आलेले आहेत. खेळायला मिलो ना मिलो, स्टेटसला फोटो जाणं महत्त्वाचं आहे, अगदी जर्सीमध्ये. आणि पंकज यांच्यासाठी हा संदेश असेल. आज मला वाटते तुमच्या गावातील सर्व मोबाईलमध्ये स्टेटस भरले असतील. ओ, चांगला फटका, फ्लिकचा फटका राहुल द्रविडच्या अंदाजाने खेळलेले आहेत. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न, धोका होऊ शकते. यस, आणि नाहक बळी गेलेला आहे ते धावबादच्या रूपाने. मात्र आता ज्या खेळाडूची, ज्या फलंदाजाची वाट पाहत होतो तो फलंदाज आलेला ऋतिक पाटील. विशाल पाटील यांनी पारितोषिक लावलेले आहे. प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि डॉक्टर भूपेश चिकणे त्यांचा मोबाईलवरून खेळ बघत आहेत. त्यांनीही प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावलेले. क्या बात आहे. म्हणजे एक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे ऋतिकसाठी. धावसंख्या धावपलकावर 23 लागलेले, 23 करायच्यात 28. हे षटक खूप महत्वाचं आहे. चला, टाइमपास नका प्लीज. दुसराच फक्त सामना खेळतोय, 2 वाजले. हा चेंडू चांगला फटकाय, मात्र तितकाच चांगला झेल आणि फलंदाज फेल. हा मुख्य खेळाडू आउट होतोय, मुख्य फलंदाज बाद होतोय. रोहित पाटीलने हा धमाकेदार कॅच घेतलेला आहे. वडा कॅच. प्रिंट ऑफ सायलेन्स आपण एचजीच्या खेम्यामध्ये पाहतोय, कारण हा मोठा फलंदाज बाद झालेला आहे. हर्ष पाटीलची खेळी संपुष्टात आलेली आहे. आयकॉनने आयकॉनचा विकेट इथे घेतलेला आहे. आता इथून कहाणी में ट्विस्ट असेल, कारण धावा 28 करायच्या आहेत, अजून 28 करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 16 मध्ये 28. अजून मॅच गेलेली नाहीये, परंतु विकेट गेलेले आहेत. गोलंदाज तयार होतो. नवी बॅट्समन संदीप. लॉफ्टेड शॉट आहे, पुन्हा एकदा झेल. ओ, कॅच सोडलेली आहे, परंतु प्रयत्न चांगला होता. संदीप तिथे होते आणि ही कॅच जी सुटलेली आहे ती कॅच खरं तर कठीण आणि त्रासदायक होऊ शकते. और बहुत अच्छा मैच, रोमांचक मैच. एक बार स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर, हाँ, पवन सेठ भोरदान, एक राइट हैंड ओवर द विकेट. अच्छी गेंद, घुमा दिया सीमा रेखा से बाहर. पीपीएल का चौका. ये रोमांचक धुआंधार बैटिंग, कोई चांस है, नो चांस. एक नंबर का बैटिंग कहा जाएगा.
और पवन भोईर हमारे सूरज जोशी एक बार अच्छा शॉट, बाल शॉट, गुड शॉट, ऐसा घुमाया सीमा रेखा के बाहर सीधा 4 रनों के लिए। पीपीएल एक ग्राउंड में चलता हुआ अच्छा मैच, हमारे यहाँ रोमांचक, अच्छी बैटिंग, हा फुल टॉस चेंडू आहे, फुल टॉस चेंडू आहे. मात्र कुठे ना कुठे आपण पाहतोय प्रॉपर बॅटवर चेंडू आलेला नाही. पंच लेगबाईचा इशारा करतात. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर लागतीये ती 30-21 धावांची अजूनही गरज. खरं तर खूप चांगला सामना होण्याच्या मार्गावर आहे, कारण 21 धावांची गरज. सामना मी मागाशीच म्हटलं होतं की संपलेला नाहीये, चांगली बॅटिंग सुरू आहे. ऋतिकच्या बॅटमधून हा चांगला फटका येतोय. लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलच्या मदतीने ऋतिकने आपलं खातं खोललेलं आहे. धावसंख्या धावफलकावर 21-31 लागतीये. आता मात्र 20 करायचे आहेत. 12 चेंडू 20 धावांची गरज. दोन्ही संघांना समान संधी आहे आणि ही समान संधी जर विकेट आली संदीपची तर आणखी जास्त संधी निर्माण होऊ शकते पंडित जोशी 11ला. मात्र SG 11च्या हातामध्ये हा सामना आहे. सिंगल डबलने हा जर सामना पुढे नेला, फक्त चेंडू डॉट खेळता कामा नये. SG एंटरप्राइजेस चे बॅट्समन ऋतिक पाटील यांना आधीच आपण पाहतोय की षटकारांसाठी पारितोषिक लावले गेलेलं आहे. तब्बल 1000 रुपयांचं डॉक्टर भूपेश चिकणे आणि विशाल पाटील यांच्याकडून. डॉक्टर जयेश मोतीराम शेळके यांच्याकडून पहिलं, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय मोतीरामजी शेळके यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. आणि या पूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक कूलरच्या माध्यमातून पिंपलगडचे सन्माननीय उद्योगपती आनंद पाटील, स्वर्गीय नरेश सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ. चला पंच, आपण तिथे हस्तक्षेप करा. फक्त दुसरा सामना आहे आणि आपण बघतोय की तब्बल 2 वाजायला आलेले आहेत. पुढचे सामने सूरज 4 षटकांचे खेळवा व 5 षटकांच्या सामन्यांना भरपूर टाइम होतोय, कारण 11ला आपला पहिला चेंडू पडला. आता आपण पाहतोय 12-1 आणि त्यानंतर 2. 3 तासामध्ये फक्त 2 सामने पूर्णत्वास येत आहेत. क्या बात आहे. पवन भोईर आणि देवदास पाटील यांच्याकडून ऋतिक यांना 3 षटकारास 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथं सिंगल जरी आली तरी ऋतिक सांगेल की बस माझं काम झालं. षटकाराचं कुठे बघताय तुम्ही, आणि तेही 3. बहुत ज्यादा हो गया ये. पंच, आपण हस्तक्षेप करा तिथे पंच प्लीज. यस, अब बैटल यहाँ पर होने जा रहा है. हालांकि सुहास और उसके सामने ऋतिक. हो, इथे मात्र बॅट कट आणि पंचांच्या इशाऱ्याचा इथे वाट न बघितलेली आहे आणि ऋतिक मात्र खेळपट्टी सोडून निघालेले आहेत. स्पोर्टमॅन स्पिरिट त्यांनी दाखवलेले आहे. आता 11 मध्ये 21, 11 मध्ये 20, सॉरी 51 करायचे आहेत. 11 चेंडू 20 धावांची गरज. सामना मित्र म्हणे जास्तीचा अंगावर घेतलेला आहे SG एंटरप्राइजेस संघाने. अगदी सहज सोपा सामना कठीण करून सोडलेला आहे. खास करून विकेट जी गेली आयकॉन प्लेयर हर्षची, ती कॅच काय होती, लाजवाब झेल घेतला होता तिथे रोहित पाटीलने, आणि तो टर्निंग पॉइंट ठरला या सामन्याचा. चला पंच, असा जर नीरस सामना, हळूहळू सामना असेल तर प्रेक्षकांना मजा येत नाही, प्रेक्षक झोपी जातील. नाही तर क्या बात आहे. अनुभव कामी येतो इथे गोलंदाज कॅप्टन महेश यांचा, कारण 2 चेंडू डॉट 1 विकेट, 10 चेंडू 21 ची गरज.
हाही चांगला चेंडू, हाही डॉट जातोय. आता मात्र विचार करावा लागेल. 9 चेंडू 21 ची गरज, 20 ची गरज. काय करतोय हा फलंदाज? त्याने पुल केलेला आहे, मात्र सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. सिंगलने धावसंख्या 32. 8 मध्ये 19 ची गरज, 8 चेंडू 19 ची गरज. एजी एंटरप्राइजेस संघाला आता मात्र गरज आहे ती एखाद दुसरा मोठा फटक्याची. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. काय गोलंदाजी करतोय महेश. 1 विकेट, 1 फलंदाज बाद केलेला आहे. शेवटचा चेंडू 7 ला 19. चेंडू बॅटवर प्रॉपर आलेला आहे, फक्त सिंगल. आता मात्र 6 चेंडू आणि 18 ची गरज. हे षटक या सामन्यातील पूर्ण निर्णायक षटक, कारण या षटकामध्ये आल्या 2 धावा, आली 1 विकेट. ऋतिकची विकेट आली. खरं तर ऋतिक खेळपट्टीवर असता तर त्याच्या बॅटमधून धावा आल्या असत्या, सिंगल डबल. परंतु इथे आता 6 चेंडू 18 ची गरज आहे. अब दिल्ली बहुत दूर आहे. मोठ्या फटक्यांची गरज, किमान 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच बुधाजी प्रतिष्ठान आणि जानकी 11 या 2 संघामध्ये होणार आहे. बुधाजी प्रतिष्ठानचे मालक मयूर पाटील आहेत आणि जानकी एंटरप्राइजेसचे वैभव भोईर व पवन भोईर. न्यू बॅट्समन जयेश. 6 मध्ये 18 ची गरज. चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे. जातोय चेंडू लॉंगॉन सीमारेषेकडे. सिंगल आली, सिंगलला डबल मध्ये परिवर्तन केलं. 5 मध्ये 16 ची गरज, 5 मध्ये 16 ची गरज. आता 4 मध्ये 16 ची गरज. डॉट किती गेलेले आहेत बघा, भरपूर चेंडू डॉट खेळलेले आहेत. 7 चेंडू डॉट म्हणजे 1 षटक डॉट खेळलेलं आहे. तीन मध्ये 15 ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. बॅटिंग लाईन तितकी चांगली नाही या संघाकडे. एजी एंटरप्राइजेस जर चॅम्पियन व्हायचं असेल तर बॅट्समन फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. हा झटकलेला आहे, मात्र सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. 2 मध्ये 13 ची गरज. 14 ची गरज. हाही चांगला फटका आहे, परंतु गॅप शोधू शकलेले नाहीयेत. सिंगल, चेंडू आणि औपचारिकता शिल्लक. आणि याच बरोबर विजय संपादन करतोय पंडित जोशी 11 हा संघ. फक्त 50 धावा 5 षटकामध्ये केले.